नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपलं ब्लाऊज शिलाई क्लासमध्ये. आज आपण बघणार आहेत फ्रंट साईड ब्लाऊज स्टिचिंग. आज आपण प्रिन्स कट ब्लाऊजची फ्रंट साईडची स्टिचिंग बघणार आहेत. तर हे बघा, अगोदर मी कटिंग दाखवली होती तुम्हाला. आज आपण स्टिच करत आहे. तर तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये समोरच्या भागाची स्टिचिंग बघू शकता. आता आपण समोरच्या भागाचा वरचा साईड पार्ट जोडून स्टिच करून घेत आहे. मी तुम्हाला पूर्ण स्टिचिंग दाखवणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. मी खूप एकदम हळूहळू पद्धतीने दाखवत आहे तुम्हाला. मी खूप फास्ट काही सांगत नाही आहे, बघू शकता. असंच हळूहळू कपड्यावर हात ठेवायचा आणि शिवायचं. हे बघा, किती एकदम सोप्या पद्धतीने सांगत आहे मी तुम्हाला. खूप काही अवघड नाही आहे. अगोदर कपड्याला पिना लावून घ्यायच्या, म्हणजे पिना लावल्याने काय होतं, आपलं कापड मागे पुढे सरकत नाही आणि ब्लाऊजला मध्ये झोळ येत नाही. नाहीतर काय होतं, आपण पिनाने लावलं किंवा असं आपल्याला सवय नसेल तर मग अस्तरचा जो कापड असतो त्याला मध्ये झोळ पडून जातो. आणि राहिलेलं कापड मी हे कट करून घेते, बघू शकता. आपला हे समोरच्या साईडचा वरचा भाग झालेला आहे स्टिच करून. आणि राहिलेलं कापड पद्धतशीर व्यवस्थित कट करून घ्यायचं. हे बघा, आपले दोन्ही पार्ट तयार झालेले आहे समोरच्या साईडचे. आता मी तुम्हाला प्रिन्स कटचे साईडचे दाखवते. इथे हे कटचे आपण स्टिच करून घ्यायचं आहे. हळूहळू स्टिच करायचं आहे, एकदम जास्त घाई नाही करायची. कारण नवीन असलं ना की सवय नसते आपल्याला. सवय नसली की मग मागे पुढे कापड होऊन जातं. बघू शकता तुम्ही, खूप एकदम स्लो शिवते आहे मी. कपड्याला हात ठेवायचा. फिनिशिंग महत्त्वाची असते ब्लाऊजमध्ये, बाकी काही नाही. फिनिशिंग असले ना तर ब्लाऊज खूप छान दिसतं. आणि मध्येच जर कुठं मागे पुढे झालं, काचकूच आले तर त्याची फिनिशिंग दिसत नाही. आणि कधी पण ब्लाऊजचे असे आपण कट केल्यानंतर धागे वगैरे दिसू द्यायचे नाही, त्याच्यामुळं पण फिनिशिंग नाही दिसत. हे बघा, हे झालेलं आहे आपलं प्रिन्स कटचं ब्लाऊजचे साईडचे. मी 3 पीसचं सांगणार आहे आता तुम्हाला. आता हे 2 भाग झाल्यानंतर आपल्याला क्रॉसपट्टी बघायची आहे. क्रॉसपट्टी पण तुम्हाला मी स्टिच करून दाखवणार आणि दोन्ही साईडची जोडून पण दाखवणार आहे, समोरचा भाग तयार करून. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही जर आमच्या व्हिडिओला लाईक केलं, शेअर केलं, कमेंट्स केली तर आम्हाला पण समजतं की आम्ही कशा पद्धतीने दाखवते तुम्हाला, व्यवस्थित होतं की नाही आमच्याच्याने शिकवणं. हे बघू शकता. आता ही क्रॉसपट्टी शिवून घेते आहे मी. अगोदर खालच्या साईडला मी शिलाई मारली आणि त्याच्यावरती एक दाब शिलाई मारत आहे. दाब शिलाई मारल्याने काय होतं की व्यवस्थित दिसते फिनिशिंग. दाब शिलाई नेहमी अस्तरवरती येऊ द्यायची, कारण वरच्या कपड्यावर आली तर त्याला झोळ दिसतो, कपड्याला कोस दिसतो थोडाफार. बघू शकता, हळूहळू शिवायचं. खूप सोपं आहे. अगोदरच्या भागामध्ये मी तुम्हाला बॅक साईडची स्टिचिंग दाखवली होती आणि त्याला एक ताई म्हटले होते की मागच्या साईडचं दाखवलं आहे ताई, आता समोरचा साईड भाग दाखवा. म्हणून मी आज समोरच्या साईडची तुम्हाला स्टिचिंग दाखवते आहे. मी नवीनच सुरू केलेलं आहे यूट्यूब, तरीसुद्धा बऱ्याच जणांचा प्रतिसाद खूप छान मिळत आहे मला. त्याच्यामुळं खरंच सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. मला सुरुवात करायच्या अगोदर असं वाटायचं की आपल्याला जमेल की नाही, आपण घरी शिवतो आहे, पण नाही. पण मी जसे व्हिडिओ टाकते ना तसं सगळे मला म्हणते खूप छान चालू आहे, खूप छान काम करते आहे, खूप छान बनवते आहे. मग मला पण खूप इंटरेस्ट येतो की अरे वा, चला आपल्याला पण जमते. आणि तुम्हाला जरी शिलाई काम येत असेल तर तुम्ही पण यूट्यूब चॅनल हळूहळू चालू करा. कारण आपलं नॉलेज हे दुसऱ्यांना कळालं पाहिजे की आपल्याला काय जमतं, काय नाही जमत. हे बघा, आपली क्रॉसपट्टी तयार आहे. आता मी तुम्हाला दोन्ही भागाचं स्टिचिंग दाखवते, क्रॉसपट्टी आणि वरचं भाग. आता आपल्याला हे स्टिच करून घ्यायचं आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये पण कळवा बरं का. आणि नवीन असाल चॅनलवरती, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप सोपं असतं प्रिन्स कटचं पण. तसं तर सर्वच प्रकारचे एकदा आपल्याला जमायला लागलं की सर्वच खूप सोपं वाटायला लागतं. एकदम साध्या पद्धतीने शिवतो आहे आपण. हे बघा, झालं आपले एक साईड जोडून. नेहमी 2 शिलाई टाकायच्या कधी पण.
हे बघा मध्ये दिसतं की नाही कटोरीचं साईज आल्यासारखे. आता आपण क्रॉसपट्टी जोडून घेऊ. क्रॉसपट्टी जोडताना कापड मागे पुढे होऊ द्यायचं नाही, नाहीतर काय होतं मागे पुढे झालं ना की परत आपली क्रॉसपट्टी पण कमी जास्त पडू शकते. मग झालेले 2 शिलाई मारून घ्यायच्या, कारण 2 शिलाई नेहमी टाकायच्या असते कोणत्या पण कपड्यावर. 2 शिलाई टाकल्या ना तर कसं एखादी शिलाई जरी नेली तर दुसरी शिलाई त्याला सपोर्ट म्हणून राहते. बघा आपले झालेलं आहे इकडचं भाग. क्रॉसपट्टी पण झाली, प्रिन्स कटचं पण झालं आहे. आता बघू शकता मी त्याला एक प्रेस शिलाई देते आहे. प्रेस शिलाईने कसं फिनिशिंग छान दिसते. आणि नेहमी प्रिन्स कटला ना वरतून पण प्रेस शिलाई द्यायची आणि क्रॉसपट्टीला पण एक प्रेस शिलाई द्यायची. फिनिशिंगमध्ये ब्लाऊज छान दिसतं मग त्याच्यामुळे. बघू शकता हे आता उरलेली थोडीशी क्रॉसपट्टी आहे, मी ती कट करते. किती छान झालेलं आहे आपला भाग आता बघू शकता तुम्ही. आणि हे प्रिन्स कटची माझी दाब शिलाई द्यायची राहिली होती, मग मी आता दाब शिलाई देऊन घेते आहे. तसं तर क्रॉसपट्टी लावायच्या पहिले दाब शिलाई द्यायची नेहमी. आता लगेच परत मी रिटर्न घेते 1/2 इंचाच्या अंतरावरनं. याने पण फिनिशिंग खूप छान दिसते ब्लाऊजला. बघू शकता आपलं समोरचा भाग रेडी आहे. आता याला पण हुकलूक पट्टी लावून घेऊ. हे बघा झालेलं आहे आपलं दोन्ही पण भाग तयार. कसं वाटलं